नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण लसूणी पालक बनवणार आहोत। त्यासाठी हे साहित्य बघा, इथे मी अख्खा पालक घेतलेला आहे, नुसते काड्या काढून पालकाची पानं घेतलेली आहे, थोडा चिरलेला पालक घेतलेला आहे आणि इथे टोमॅटो, लसूण, आलं लसूणची पेस्ट, 2-3 हिरव्या मिरच्या आणि कांदा। तर आपण इथे पातेलं ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण आता पालक उकळायला ठेवणार आहोत 5 मिनिटं फक्त। तर लसूणी पालकासाठी इथे हा जाड लसूण घेतलेला आहे, बारीक लसूण असला तरी चालेल आणि हा लसूण आपण टेचून घेणार आहोत। इथे आपण पाणी गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपण पालक टाकलेला आहे आणि 5 मिनिटं फक्त गरम पाण्यातून काढणार आहोत। तर इथे बघा आपला 5 मिनिटं पालक उकळून झालेला आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहोत। आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवर करून घेणार आहोत, त्याची प्युरी करून घेणार आहोत। इथे पॅन ठेवलेला आहे, गरम पण झालेला आहे। आता इथे आपण 1 ते 1.5 पळी तेल टाकणार आहोत। इथे आपण जिरे मोहरी टाकणार आहोत आणि थोडा लसूण आपण टेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये, तो पण थोडासा टाकायचा त्यामध्ये। इथे आपलं लसूण ब्राऊन कलरचं झालेलं आहे, त्यामध्ये आता कांदा टाकणार आहे, टोमॅटो टाकणार आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो मऊ झाला पाहिजे। आपला कांदा छान परतून झालेला आहे, ब्राऊन कलर झालेला आहे। यामध्ये आपण थोडंसं डाळीचं पीठ 1 चमचा, थोडंसं अजून अर्धा चमचा म्हणजे 1.5 चमचा थोडंसं डाळीचं पीठ घेतलेलं आहे। आता ह्याच तेलामध्ये कांद्यामध्ये आपण हे परतून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। आलं लसूण पेस्ट आणि डाळीचं पीठ छान परतून घ्यायचं हे आपल्याला। हे खाली करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे, छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। हे बघा, धना पावडर, कांदा लसूण मसाला, थोडं लाल तिखट बेडगी मिरचीचं आणि हळद आणि किंचित गरम मसाला टाकलेला आहे आपण। आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला। आता ह्या असं परतून घेतल्यानंतर आपण चिरलेला पालक घालणार आहोत। आपण हा चिरलेला पालक थोडासा घालावा लागतो ह्याच्यामध्ये आणि नंतर आपण ह्यामध्ये आपण 2-3 मिरची टाकणार आहोत, एक चव म्हणून। आता हा मसाला आपण छान असा परतून घेऊया। आणि याच्यामध्ये 5 मिनिटं आपण झाकण ठेवणार आहोत। इथे आपले 5 ते 7 मिनिटं झालेले आहे आणि मसाला बघा असा झालेला आहे आपला परतून छानपैकी। आता यामध्ये आपण प्युरी टाकणार आहोत पालकाची। आता प्युरी टाकल्यानंतर आपण आता हे छान परतून घ्यायचं आहे, मस्त परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आता परत ह्याला आपण 5 ते 7 मिनिटं ठेवणार आहोत। आता आपण हे पालकाचंच पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत।
आता ह्याला 5 ते 7 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि थोडंसं मंद आचेवर 5 ते 7 मिनटं शिजून ठेवायला. इथे बघा आपलं 5 ते 7 मिनटं छान उकळून झालेलं आहे आणि आता आपण तो खाली काढणार आहोत. पळी तेल टाकलेलं आहे. आता आपण ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे तडका द्यायचा आहे. बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये थोडं जिरे मोहरी टाकलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये लसूण टाकलेलं आहे. लसूण आणि हे हिंग. आता आपण हा थोडासा ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा. लसूण लाल पाहिजे आपला ब्राऊन कलरचा लसूण झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती तडका देणार होतो. तर पहा आपण ह्याच्यावरती तडका दिलेला आहे. छान असा आपला लसूणी पालक झालेला आहे बघा. आणि लसूणी पालक बघा तुम्ही कसा ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा. रोज रोज पालकची भाजी, सुक्की भाजी, पालकचा गरगटा खाऊन कंटाळा येतो. त्यासाठी तुम्ही हा लसूणी पालक पहा. असा साध्या आणि सोप्या पद्धतीने करून पहा. इतका सुंदर लागतो. लहान मुलंसुद्धा खातील हा पालक, लसूणी पालक. आणि तुम्ही करून पहा ह्या सोप्या पद्धतीने आणि कसा वाटतो ते सांगा. लाईक करा, कमेंट्स करा आणि वर्षाच किचन अँड व्लॉगला सबस्क्राईब करा. धन्यवाद.